भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. जय जय स्वामी समर्थच्या आजच्या भागात स्वामी मठामध्ये विश्रांती करत असतात. तर इथे चंदा देवाची पूजा करत असते. तेवढ्यातच तिकडनं भागुताई येतात. भागुताई बोलतात, काय झालं राणी सरकार? चंदा बोलते, का कुणास ठाऊक, पण उजवा डोळा लवतोय ग. तेवढ्यातच आईसाहेब भागुताईला आवाज देतात, अगं भागुताई, आमची ही कामं करायची आहेत. भागुताई तिकडनं निघून जातात. चंदा हात जोडून बोलते, स्वामी लय भीती वाटते आहे हो. बा आईसाहेब, सगळे बरे आहेत ना व? स्वामी ते मठातून बोलतात, चांदुले बाळा, मन स्वच्छ असलं की चांगुलतेची भीती वाटतेच, पण उद्याची चाहूल लागली की आज बिघडता कामा नाही. संकटातूनच मार्ग काढता काढता माणूस घडत असतो. तयार रहा. तेवढ्यातच तिथे बाळप्पा, नरहरी आणि सुंदराबाई येतात. स्वामी बोलतात, बाळ्या, तू जितक्या तन्मयतेने पूजा करतोस तितक्याच तन्मयतेने तू पिकदानही साफ करतोस. बाळप्पा बोलतात, स्वामी, तुमचं जेही काम आहे ते माझ्यासाठी पूजाच आहे. तेवढ्यातच सुंदराबाई नरहरींना बोलतात, पाहिलंत ना, बाळप्पांनी कुठचंही काम केलं की त्याचं कौतुकच होतं. बाळप्पा पिकदान घेऊन जात असतात. स्वामी त्यांना अडवतात आणि बोलतात, नरहरी, तुला काम हवं होतं ना, हे पिकदान साफ करून आणचल. नरहरीच्या मनात थोडीशी शंका येते. तेव्हा स्वामी बोलतात, राहू दे, जे पण काम करायचं असतं ते मनापासून केलं पाहिजे, तर त्याला महत्त्व असतो. मारून मुटकून काही नको आहे. चल. नरहरी आपल्या जागेवर जाऊन उभे राहतात आणि बाळप्पा पिकदान घेऊन स्वच्छ करून आणायला निघतात. तर इथे आईसाहेब दाजीबांना सांगत असते, मारून मुटकून हे चंदाचं बेताल वागणं अजून किती दिवस तुम्ही सहन करणार आहात दाजीबा? दाजीबा बोलतात, काय करणार आईसाहेब, तो बुवा आमच्यावर भारी पडतोय ना. आईसाहेब बोलतात, कळतंय ना एवढं सगळं, मग करा ना काहीतरी बंदोबस्त त्या बुवाचा, आणि त्या चंदाला असं काबूत आणा की ती परत त्या बुवाकडे परतलीच नाही पाहिजे. भक्ती संपली की कृपाही संपेल. त्यावर देवयानी बोलते, हो, पण हे होणार कसं? आहे कसं की चंदा कितीही त्रास सहन करेल, पण त्या बुवाकडे जाणं सोडणार नाही. आईसाहेब बोलतात, आता असं काहीतरी करायला पाहिजे की चंदा त्या बुवाकडे जाणं सोडून देईल. देवयानी बोलते, हो, पण हे असं कसं होईल? एक तर ती आधीच हट्टी आणि सरकारांचं प्रेम आहे ना तिच्यावर. तिला कळून चुकलंय की सरकार मऊ पडतात तिच्यासमोर. मग आता काय, सरकारांकडे काही उपायच नाही. इथे सुभद्रा आचार्य बोललेल्याचा विचार करत असते की अक्कलकोटामध्ये धर्मशाळा खूप आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. आणि ती बोलते, नाही, आपल्याला इकडनं निघायलाच हवं. तेवढ्यातच तिकडे आप्पासाहेब आणि जमुना येतात. सुभद्रा बोलते, आलात, या. काय दिलं का घबार तुमच्या त्या बुवानं? जमुना बोलते, अगं आई, त्याहीपेक्षा अनमोल ठेवा मिळालाय. ही बघ, स्वामींची मूर्ती. सुभद्रा स्वामींची मूर्ती बघते आणि बोलतात, असे दिसतात का ते तुमचे स्वामी? म्हणजे आता त्या दगडाऐवजी ह्यांचं तोंड बघावं लागणार. मग पूर्वीचा दगडच बरा होता की. जमुना बोलते, आई, अगं त्या दगडाचीच मूर्ती झाली आहे. तर आई बोलते, ती कशी, जादूनी? आप्पासाहेब बोलतात, जादूनी नाही. सुभद्रा, स्वामींची लीला, स्वामींची लीला. सुभद्रा म्हणते, स्वामींची लीला म्हणे. त्यावर जमुना बोलते, हो आई, अगं मी गेली तर त्यांनी मला ओळखलं. मी मठात घडलेलं सगळं ती आईला सांगते आणि बोलते, अद्भुत होतं ते सगळं, हो ना बापू? बापू बोलतो, हो तर, अरे तू यायला पाहिजे होतंस. सुभद्रा बोलते, हे पहा, असल्या रचलेल्या गोष्टी ऐकण्यात मला जराही रस नाही. मी जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत मला विश्वास नाही. आणि हो, आता हवेतून जमिनीवर या. आता आपण जायचं कुठे, राहायचं कुठे, याचा विचार केला आहे का? जमुना बोलते, बाबा, आई बोलते ते बरोबर आहे. आपण इथे नको राहूया, आपण धर्मशाळेत जाऊया. आपल्यामुळे गयात तिला त्रास नको. आप्पासाहेब बोलतात, धर्मशाळा? नाही, नको. प्रश्न एक 2-4 दिवसाचा नाही आहे, आणि तुझ्यासारखी नातीधुती पोरगी घेऊन मी असा धर्मशाळेत राहू? जमुना बोलते, ठीक आहे, पण असं एक स्थान आहे जिथले दरवाजे आपल्यासाठी कायम उघडे आहे, स्वामी स्थान. तिथे आपल्याला कोणीच अडवणार नाही. गया बोलते, जमुना, मला माफ कर, माझ्या हातात काहीच नाही आहे ग. जमुना बोलते, अगं ठीक आहे ना आता. आज किती छान जेवण केलं होतंस तू. पाहुणे असलो की लाड होतात, आणि रोजचं असलं की लाड होत नाही. तू माझे कायमच लाड करावे म्हणून स्वामींनी ही रचना केली आहे. गया मनोमनी बोलते, स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. मला काहीच करता येत नाही आहे माझ्या भावासाठी.
इथे स्वामी चावीबरोबर काहीतरी करत असतात. सुंदराबाई विचारतात, स्वामी देवा ही कसली चावी? स्वामी बोलतात, ये किसी के किस्मत की चाबी है. प्रत्येक टाळ्याची असते. जिसने ढूंढ ली उसकी जिंदगी गुलजार है. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. इथे आप्पासाहेब गयाच्या घरातून निघत असतात. गया विचारते, दादा कुठे जाणार आहात आता तुम्ही? आप्पासाहेब बोलतात, अक्का स्वामी आहेत ना, दाखवतील काहीतरी मार्ग. तू काळजी करू नकोस, निघतो आम्ही. ते तिकडनं निघतच असतात. तेवढ्यात तिथे आचार्य येतात. ते बोलतात, हे काय निघालात तुम्ही, तेही लगेच? आज गयाला पुरणपोळी करायला सांगतो, जेवूनच जा. सुभद्रा बोलते, नको हो, तुमच्या सकाळच्या पाहुणचाराने पोट भरलं आमचं. आचार्य बोलतात, दिसतंय बरं, आमची गया आहेच सुगरण. आचार्य बोलतात, आणि मुलीच्या लग्नाचं विचार करताय? होम हवन ग्रहशांती असं काही करायचं असेल तर सांगा बरं. गयाचा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला सवलत देऊ. गया बोलते, दादावाईनी ह्यांचं तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला काहीही अडचण असली तर निसंकोचपणे सांगा मला. तेवढ्यातच तिथे बाबासाहेब येतात. आचार्य बोलतात, या या या, साधू संती येती घरा, तोची दिवाळी दसरा. कसं काय येणं केलं? तर बाबासाहेब बोलतात, गयावहिनी आम्ही 2 महिन्यासाठी बाहेरगावी चाललो आहे. जरा घराकडे लक्ष ठेवा. आणि ही घराची चावी. गया बाबासाहेब मराठे आणि तिच्या भावाची एकामेकांशी ओळख करून देते. हा माझा भाऊ सहकुटुंब इथे कामासाठी आले आहेत आणि ते आता घराच्या शोधात होते. हे तुमच्या घरात राहिले तर चालेल का? तुमचं भाडं वगैरे काही असेल तर ते देतील. बाबासाहेब बोलतात, शक्यच नाही. गया बोलते, नाही, मला वाटलं म्हणून मी सहज विचारलं, पण तुमची हरकत असेल तर? बाबासाहेब बोलतात, अहो गयावहिनी, मी भाडं घेणं शक्य नाही असं म्हणालो. अहो तुमचा भाऊ तो माझा भाऊ, आणि हो, माझ्या घरातलं धान्य वापरलं तरी काही हरकत नाही. गया बोलते, बाबासाहेब तुमचे खूप उपकार झाले. आचार्य बोलतात, अहो बाबासाहेब, आपलं घर असं परक्याच्या हातात देणं. बाबासाहेब बोलतात, अहो स्वामी भक्त आहोत आम्ही. एकामेकांच्या मदतीला येणं हेच आमचं अहोभाग्य असतं. हे केल्याने आम्ही अजूनही स्वामींच्या जवळ जातो. जमुना बोलते, काका तुमच्या घरी नित्यनेमानी स्वामींची पूजा होत राहील. आप्पासाहेब बाबासाहेबांचे आभार मानायला जातात. बाबासाहेब बोलतात, आभार बिभार नंतर, आपण सगळे स्वामी भक्त आहोत. तुमची राहायची सोय होईपर्यंत निश्चिंत राहा माझ्या घरी. आप्पासाहेब बोलतात, अक्का ही सगळी स्वामींचीच लीला. गया बोलते, आता माझी लाडकी भाची माझ्या जवळच राहणार. ती मनोमनी बोलते, स्वामी तुम्ही साथीला प्रतिसाद दिलाच. इथे बाळप्पा आणि आप्पासाहेब काम करत असतात. तेवढ्यात तिथे सुंदराबाई येतात. त्या बोलतात, अरे बाळप्पा भाऊ, काय हे तुम्ही सगळी जबाबदारी आप्पासाहेबांवरच टाकली? नवीन आहेत ते. आणि ते भुजंगाभाऊ नरसप्पा भाऊ आहेत कुठे? दिसत नाही आहेत. बाळप्पा बोलतात, अहो आहेत सगळे, कामं करतायत. बरं लागा पटापट कामाला. आप्पासाहेब विचारतात, बाळप्पा भाऊ ह्या सुंदराबाई खूप शिस्तीच्या आहेत ना? बाळप्पा भाऊ बोलतात, हो तर, या मठाला त्यांच्यामुळेच शिस्त आहे. इथे गया स्वामींना राखी बांधत असते. तेवढ्यातच तिथे आचार्य येतात आणि बोलतात, अरे काय चाललंय हे? आता हा बुवा तुमच्या सगळ्या बायकांचा भाऊ झाला काय? ह्याला ना आघा ना पिछा. राखी पौर्णिमेचं महत्त्व तरी कळतं का ह्याला? स्वामी बोलतात, बेवकूफ, अरे ह्या जगातली सगळी गोष्ट आमच्यापासूनच सुरू होते आणि आमच्यातच संपते. तुला ठाऊक आहे का, या युगातली पहिली राखी कधी बांधली गेली होती? द्वापार युगात. अरे जेव्हा आमच्या हातून शिशुपालाचा वध झाला तेव्हा आमचं बोट कापलं गेलं होतं. तेव्हा आमची बहीण द्रौपदी तिने आपला पदर फाडून त्या तुकड्याच्या चिंधीनी आमचा बोट बांधला होता आणि ती आमची पहिली राखी. आचार्य बोलतात, उगतच्या मोठ्या मोठ्या बाता, दुसरं काय? घे बांधून घे हो राख्या, आणि उपहारात काही देऊ नकोस, फुकटच्या राख्या बांधून घे. स्वामी बोलतात, उपहार तर त्यांना मिळणारच, आणि तोही आताच. आणि हा एपिसोड इथेच संपतो.